सर्वप्रथम मी TV9 हे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचं आणि सर्व क्षेत्रातल्या सर्व घटकांचं एक आवडणारं आणि आपलंसं वाटणारं असं हे चॅनल आहे आणि समाजाच्या प्रत्येक स्तरावर समाजाला नेमकं काय हवं आहे हे देण्याचं अचूक काम जर कोण करत असेल तर ते TV9 करतं. त्याबद्दल मी TV9चं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो. हे दुसरं वर्ष आहे आणि TV9 नेटवर्क एज्युकेशन एक्सपो आपण या ठिकाणी 2026 हे दुसऱ्यांदा आपण पुणे शहरामध्ये आपण आयोजित केलेलं आहे आणि या प्रसंगी आम्हा सर्वांना आपण बोलवलं आणि मला असं वाटतं गेल्या वर्षीचा रिस्पॉन्स पाहिल्यानंतर हे जे एक्सपो आपण घेतलेलं आहे ह्याची वेळ इतकी अचूक आहे कारण TV9 नेहमीच अचूक वेळेला अचूकच काम करतं. त्यामुळे परवाचं 12वीचा रिझल्ट लागला, काल 10वीचा रिझल्ट लागला आणि साहजिकच विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत त्यांची अपेक्षा अशी असते की आता माझ्या मुलांनी किंवा मुलींनी भविष्यामध्ये काय करायचं आणि मग जर त्यांना माहिती घ्यायची असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 28-29 प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि फार प्रचंड मोठी व्यवस्था या राज्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये झालेली आहे. पण नेमकं आपण करायचं काय, शिक्षण काय घ्यायचं, कोणाचा सल्ला आपण घ्यायचा, अचूक माहिती आपल्याला कोण देऊ शकेल. तर मला असं वाटतं आजचा हा आपला जो कार्यक्रम आपण एज्युकेशन एक्सपो घेतलेला आहे एक अचूक वेळ आपण साधली आणि इथं मी पाहिलं की बऱ्याचशा नामांकित युनिव्हर्सिटीजने आपापले इथं या ठिकाणी ब्लॉक्स घेतलेले आहेत आणि या माध्यमातून 2 दिवसामध्ये आज आणि उद्या एक चांगल्या पद्धतीनं आलेल्या प्रत्येक पालकाला विद्यार्थ्याला एक चांगल्या प्रकारची ऑल इन्फॉर्मेशन अंडर वन रूफ हे देण्याचं काम हे TV9नी केलेलं आहे. हे मला वाटतं खरंच वाखाणण्यासारखं आहे. मित्रांनो, आम्ही पण एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी चालवतो, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी म्हणून, ज्याला आम्ही PCO म्हणतो आणि त्या युनिव्हर्सिटीचा चान्सलर म्हणून गेले 4 वर्ष झालं आम्हालाही जो अनुभव येतो की आता एज्युकेशन क्षेत्र खूप बदलतं आहे. नवीन नवीन टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्या जगामध्ये विकसित होते. शैक्षणिक विविधता खूप वाढलेली आहे आणि त्यामुळं आम्हाला कोणत्या दिशेनं एज्युकेशन घ्यायचं आहे हा विषय आता पालकांच्यामध्ये पण कन्फ्युजन व्हायला लागलेलं आहे की माझ्या मुलांनी किंवा मुलींनी जायचं कुठं. आणि बऱ्याच वेळा आईवडिलाला एक गोष्ट आवडती ती कदाचित मुलामुलीला आवडत नाही आणि मग तिथं कन्फ्युजन होतं आणि मग रॉंग सिलेक्शन ऑफ एज्युकेशन पार्थ हा जर झाला तर त्या सगळ्या फॅमिलीचं आणि त्या मुलाचं सुद्धा नुकसान होतं आहे का काय. आणि मला असं वाटतं ह्या एक्सपोमुळं एक चांगल्या प्रकारचं त्याला ब्रेन स्टॉर्मिंग मिळेल, सगळ्या गोष्टीची माहिती मिळेल. इथं वेगवेगळे कॉलेजेसमध्ये युनिव्हर्सिटीजमध्ये काय नवीन नवीन सुरू करताय आपण त्याची अचूक माहिती मिळेल. आणि आता AI टेक्नॉलॉजी असेल किंवा नवीन इथं काही इंटरनॅशनल कॉलॅबोरेशनच्या युनिव्हर्सिटीचे आम्ही स्टॉल्स पण पाहिले. याचा अर्थ असा आहे की द एंटायर वर्ल्डमध्ये एज्युकेशनचा सिनेरिओ बदलत चाललेला आहे आणि म्हणून अशा ह्या एक्सपोच्या माध्यमातून मला वाटतं चांगल्या प्रकारची संधी आणि ह्या ज्या काही संस्था निघालेल्या आहेत ह्या खरं म्हणजे एक आधुनिक भारत ज्याला विकसित भारत घडवायचा म्हणतो आपण 2047 ही जी संकल्पना चालली आपल्या देशामध्ये आणि आपले पंतप्रधान मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे किंवा या सगळ्या इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये एज्युकेशन सेक्टरमध्ये ज्या भूमिका घेऊन आपल्याला काम करायचं आहे तो एक टॅलेंट वर्ग मला वाटतं आपल्याला निर्माण करायचा आहे. एक उदाहरण म्हणून आमची जी युनिव्हर्सिटी आहे वी हॅव स्टार्टेड वन न्यू प्रोजेक्ट की हे विद्यापीठ आमचं हे इंडस्ट्रियल युनिव्हर्सिटी म्हणून आम्ही प्रोजेक्ट केलेलं आहे. इट इज ओनली वी आर प्रमोटिंग फॉर इंडस्ट्री. मी टाटा इज विथ अस, टोयोटो इज विथ अस, अशा ज्या नामांकित कंपन्या आहेत ऑटोमोबाईलमधल्या त्या आमच्याबरोबर यायला तयार आहेत, आम्ही त्यांच्यावर जायला तयार आहे. तर हे कोलॅबोरेशन आपल्याला हळूहळू नव्या जनरेशनला दाखवावं लागणार आहे आपल्याला. आणि म्हणून एज्युकेशन हे फक्त सर्व्हिस ओरिएंटेड असता कामा नये. एज्युकेशनचा कन्सेप्ट
हा कुणाला तरी नोकरी देण्यापुरता मर्यादित असता कामा नये. एक बॉर्डर व्ह्यू जर आपण बघितला तर एकंदरीत ह्या इंडियाची इकॉनॉमी चेंज करणारा हा आपला एज्युकेशनल पर्पज असला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण निश्चितपणानं काम करू. मी पुन्हा एकदा आमच्या TV9ला मनापासून धन्यवाद देतो. आपण इथं महाराष्ट्राच्या अनेक सेक्टरमध्ये आपण काम केलेलं आहे. आत्ताच मी सरांशी बोलत होतो की इन्फ्रामध्ये आपला रोल चांगला आहे, एज्युकेशनमध्ये आपण पार्ट घेतलेला आहे, स्पोर्ट्समध्ये आपण पार्ट घेतलेला आहे, कोऑपरेटिव्ह सेक्टर जो महाराष्ट्राचा कणा आहे त्याच्यामध्ये आपण सहभाग घेतलेला आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या भविष्यामधली आपल्या राज्याची ग्रोथ कशात आहे याचाही विजन आपण या माध्यमातून करतोय. माझी एकच विनंती आपल्याला, आपण गेल्या वर्षी कोऑपरेटिव्हचा एक सेमिनार आपण संभाजीनगरला घेतला, चांगली गोष्ट आहे. पण आता ह्या वर्षीचा जर सेमिनार आपण पुण्यामध्ये घ्यायचा असेल तर तो आपण घ्यावा आणि या राज्यातला जो कोऑपरेटिव्ह सेक्टर आहे आणि त्या कोऑपरेटिव्ह सेक्टरची व्याप्ती इतकी मोठी आहे की इथं बसलेले मला वाटतं 50% लोक तरी कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटशी संबंधित असतील. कोणी हाऊसिंग सोसायटीचा मेंबर असेल, कोणी बँकेचा मेंबर असेल, कोणी सभासद असेल, कोणी कर्जदार असेल, कोणी ठेवीदार असेल वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला एक चांगल्या पद्धतीने सक्सेस ऑफ कोऑपरेशन इन महाराष्ट्र म्हणजे सहकाराकडून समृद्धीकडे ही जी संकल्पना आपण मांडतोय तर त्याबद्दलची जर भूमिका मला असं वाटतं TV9च्या माध्यमातून आपण जर केली तर जुलैमध्ये साधारणतः प्रॉपर टायमिंग होईल. आता यावर्षी अल निनो वगैरे पाऊस कमी पडणारे जास्त पडणारे हे थोडं शंकेच्या गोष्टी आहेत त्या, पण एनिवे जे काय असेल त्याचं आपण प्लॅनिंग करावं. त्यामध्ये आम्हीही सहभाग सर्वजण घेऊ आणि या महाराष्ट्राला जे चांगलं आहे ते लोकांच्या समोर मांडण्याचं काम हे तुमच्या सहित आम्ही सर्वजण करू एवढीच ग्वाही आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. पुन्हा एकदा TV9 ह्या चॅनलला आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. जाता जाता एकच सूचना फक्त अशी आहे की गेल्या वर्षी आपला एक्सपो झाला त्याच्यामध्ये काही सजेशन्स आल्या, काही त्रुटी असतील तर त्याचा एक ATR आपण बनवावा. आता तो यावर्षी आपण आता सेकंड इयर आपण केलेलं आहे त्यामुळे आता हळूहळू आपली व्याप्ती वाढत चाललेली आहे. तर ह्या 2 दिवसानंतर सुद्धा आपल्याला फीडबॅक जो येईल त्याचं आपण कंपेलिंग करावं आणि तिसऱ्या वर्षी ज्यावेळेस आपण असाच एक एक्सपो आपण घेऊ त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित केल्यानंतर अजून त्याला फाईन ट्युनिंग करून आपल्याला कसं जास्त लोकांच्या करता येईल हा एक जर प्रयोग केला तर मला वाटतं ह्याचा निश्चितपणानं उपयोग होईल. पुन्हा एकदा मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आम्हाला आवर्जून आपण या ठिकाणी बोलवलं याबद्दल TV9 आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी आभार मानतो आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.